हिंदी सिनेसृष्टीत 80-90च्या दशकात आपल्या मधुर स्वरांनी व अनोख्या शैलीत सिनेसंगीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे एक यशस्वी गायक. आजही देश-विदेशामध्ये संगीत स्टेज शो करणारे चिरतरुण कलाकार. स्वरांची विविधता, सुरांची उत्कृष्ट जाण, गाण्याची अनोखी शैली आणि जबरदस्त ऊर्जा. त्यांना स्टेजवर परफॉर्म करताना पाहून आजची तरुणाई देखील थक्क होऊन जाते. जवळपास 10-12 वर्ष डिजिटल माध्यमामध्ये म्युझिक कंपोजर म्हणून घट्ट पाय रोवून आजही यशस्वीपणे वाटचाल करणाऱ्या या हरहुन्नरी व्यक्तिमत्वास माझा कडक सलाम. नमस्कार मंडळी, मी प्रशांत एस बोकील यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ त्या खास गायकासाठी ज्याचे नाव आहे अमित कुमार. आज 3 जुलै, अमितदांचा 73वा वाढदिवस. म्हणूनच मी सर्वप्रथम आपण सर्वांच्या वतीने या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांची यापुढील वाटचाल देखील अशीच यशस्वी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हिंदी सिनेसंगीत क्षेत्रातील अनमोल रत्नांपैकी हे एक रत्न. या भागामध्ये आपण त्यांच्या संगीत प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. 1976 साली बालिका बधू हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील बडे अच्छे लगते हैं हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं आणि त्याच वेळेस अमित कुमार हे स्वतंत्र संगीत शैली असलेले अतिशय मधुर स्वरांचे गायक म्हणून नावारूपास आले. हो, या गाण्याची आजच्या तरुणाईला देखील भुरळ पडते. अमित कुमारांनी आपल्या जादुई आवाजात हे गाणे अक्षरशः अजरामर केले आहे. या गाण्याच्या यशानंतर त्या काळच्या जवळपास सर्व संगीतकारांबरोबर अमित कुमारांनी अनेक संस्मरणीय गाणी आपल्याला दिली आहेत. पंचमदा तर त्यांच्यासाठी खासच होते. अहो, त्यांचे गुरु शिष्याचे नाते होते. 1981 साली लव्ह स्टोरी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील याद आ रही है तेरी याद आ रही है या पंचमदांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्याला अमित कुमारांना बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. केवळ किशोर कुमारांचे सुपुत्र नव्हे तर एक प्रथित यश मिळवलेले प्रतिभाशाली गायक म्हणून अमित कुमारांनी स्वतःला प्रस्थापित केले. 1986 साली एक चित्रपट आला होता जीवा. या चित्रपटातील एक गाणे आशा भोसले व अमित कुमार या दोघांनी गायले होते. हे गाणे खूपच श्रवणीय आहे. तुम्ही देखील हे गाणे ऐकले नसेल तर जरूर ऐका. पंचमदांसारख्या अभिजात संगीतकाराने ह्या गाण्याचे अक्षरशः सोने केले आहे. या दोन्ही गायकांनी देखील त्या गाण्याला योग्य असा न्याय देत हे गाणे अतिशय अप्रतिम गायले आहे. अहो, केवळ या गाण्यासाठी म्हणूनच तर मी हा चित्रपट पाहिला होता. त्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो. सुट्टीमध्ये वेकेशनल ट्रेनिंग चालू होते. एक दिवस दुपारीच माझा मित्र व मी वेकेशनल ट्रेनिंगला दांडी मारून हे गाणे पाहण्यासाठी तो चित्रपट पाहायला गेलो होतो. मंडळी, जशी माझी या गाण्याविषयीची एक आठवण आहे तसेच अमितदा देखील हे गाणे कसे तयार झाले याविषयीचा एक किस्सा त्यांच्या प्रत्येक शोमध्ये सांगतात. तो किस्सा आपण थोडक्यात जाणून घेऊया. जरी हा चित्रपट 1986 साली प्रदर्शित झाला असला तरी हे गाणे मात्र 1984 मध्येच तयार झाले होते. सुरुवातीला या गाण्यामध्ये मेल सिंगरसाठी जागा नव्हती, पण काही दिवसातच तशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून संगीतकार पंचमदांनी हे गाणे अमित कुमारांकडून गाऊन घ्यायचे ठरवले. त्याने त्यांच्या घरी लँडलाईनवरती फोन केला. फोन किशोरदांनी उचलला. हाय हॅलो झाल्यावर पंचमदा त्यांना म्हणाले, एक गाणे रेकॉर्डिंग करायचे आहे, अमितला ताबडतोब स्टुडिओला पाठवून दे. किशोरदा म्हणाले, मी का बरं हे नाही गाणे गाऊ शकणार? त्यावर पंचमदा त्यांना उत्तरले, या गाण्याचा एकच अंतरा गायचा आहे आणि दुसरे म्हणजे
हे गाणे तुमच्याकडे गाऊन घेण्याइतपत त्याचे बजेट नाही. झाले तर अमितदांना हे गाणे मिळाले. अमितदांनी ह्या संधीचे अक्षरशः सोने केले. मंडळी, हे गाणे कोणते हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. तसेच तुम्हाला देखील अमितदांची कोणती गाणी आवडतात ते मला कमेंट्समधून जरूर कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर जरूर करा. विविध विषय असलेले दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लक्षात राहू देत, पाहायला चुकाल तर आनंदाला मुकाल.